नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आज आपण पाहणार आहोत आमच्या कळसुली गावातील श्रीदेव भोगनाथ विद्यामंदिर आदर्श शाळा कळसुली नंबर 3 या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिवडाव गावचे सुपुत्र माननीय श्री कृष्णा भानुकांत गावकर म्हणजेच आमचे लाडके गावकर गुरुजी यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम. मंडळी, हा कार्यक्रम श्री गावकर गुरुजी यांच्या कुटुंबियांकडून कणकवली येथे शिवशक्ती मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली ती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ माजी अध्यक्ष श्री प्रकाशभाई दळवी, अखिल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण वळवी, अखिल सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव श्री संतोष देसाई, सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष श्री चंद्रकांत तेली, प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक श्री दत्तात्रय सावंत, गटन शिक्षणाधिकारी कणकवली माननीय श्री किशोर गवस, केंद्रप्रमुख श्री मनेरीकर, सुरेश हरकुळकर, श्री अनंत राणे, श्री विजय भोगले, श्री शांताराम सावंत, श्री संतोष जाधव, शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पवार सर, शिवडाव गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री रवी सावंत, भरणे गावचे सरपंच हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. कळसुली गावचे श्री शिवराम सुतार, श्री सुधाकर गुरव, श्री सकाराम सुतार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. अखिल प्राथमिक शिक्षक संघ महिला सेलच्या पदाधिकारी श्रीमती समिता वारंग, श्रीमती किरण मेस्त्री, श्रीमती योगिता माळी याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हळवलगावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री शशिराणे, श्री दयाराणे, सिंधुदुर्ग बँक सेवानिवृत्त कर्मचारी श्री तातुराणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे गावकर कुटुंबियांतर्फे स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते गावकर गुरुजी या उभयतांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना गावकर गुरुजी यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगितले. यावेळी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले ते श्री सीताराम उर्फ वैभव पारधी गुरुजी यांनी. तर मंडळी, पुढील कार्यक्रम कसा पार पडला ते आपण पाहूया.
वायर वायर इकडनं स्वागत करूया या शुभ समयाला. जमले सारे आप्तजन, जमले सारे आप्तजन, क्षण आले सेवापूर्तीचे, क्षण आले सेवापूर्तीचे, उजाळलेला व्यासपीठ, उजाळलेला व्यासपीठ, ते जे आहे चांदण्याचे, ते जे आहे चांदण्याचे. कृष्णाजी सरांना कळले, कृष्णाजी सरांना कळले भाव तुमच्या अंतरीचे, भाव तुमच्या अंतरीचे. रसिक हो, स्वागत आहे तुमच्या आगमनाचे, स्वागत आहे तुमच्या आगमनाचे. धन्यवाद. आज आहे सेवापूर्ती सरांची, आज कृष्णाजी सरांची सेवापूर्ती आहे. कर्तव्याची आहे मूर्ती. खरंच त्याने केलेलं काम हे कर्तव्य आहे आणि मनापासून केलेलं काम आहे. कर्तव्याची आहे मूर्ती. आम्ही सारे नक्की घेऊ, आम्ही सारे नक्की घेऊ तुमच्याकडून सर दिव्य स्फूर्ती, तुमच्याकडून दिव्य स्फूर्ती. असे हे शांत संयमी, संस्कारक्षम, अभ्यासू, निष्ठावंत व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय कृष्णा भानुकांत गावकर सर. गावकर गुरुजी सर, तुमच्या या सेवापूर्तीला आज दिनांक 13 जुलै 2025 रोजी, खर तर हा सेवापूर्ती म्हणजे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जो आहे तो 30 जून 2025 रोजी तुमची सेवा निवृत्ती झाली.
आणि या सेवापूर्तीसाठी नियत वयोमानानुसार तुम्ही शासकीय सेवेतून निवृत्त झाला. आज हा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे, सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आहे, आदरणीय श्रीयुत कृष्णा गावकर सरांचा, यासाठी सर्व मान्यवरांचं स्वागत हे कुटुंबीय करणार आहेत. मी सुरुवातीला आमचे मार्गदर्शक ज्याने स्वतः त्याच शाळेमध्ये रिटायरमेंट घेतली, ती शाळा आदर्श केली, या शाळेचं नाव राज्यापर्यंत नेलं, स्वतः एका संघटनेचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष झाले. आणि असं म्हणतात की शिष्य ज्यावेळी परिपूर्ण होतो, आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण होतो, सर्व गुण संपन्न होतो, त्याच वेळी शिष्याच्या भेटीला गुरु हा येतोच येतो. आणि असे हे गुरु आदरणीय श्रीयुत प्रकाशभाई दळवी यांचं स्वागत आजची सत्कार मूर्ती आदरणीय कृष्णाजी गावकर गुरुजी यांनी त्यांचं आदर सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. खरं तर हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे, आगळा वेगळा कार्यक्रम आहे. खरंच जे आयोजक असतात, जे कुटुंबीय आयोजक असतात, या कुटुंबाच्या गावकर कुटुंबाच्या वतीनं, गावकर गुरूंच्या म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं हा आदर सत्कार होत आहे. परिवार किंवा आमचं कुटुंब हे गिरणी कामगाराचं एक कुटुंब आहे, सामान्य गिरणी कामगार. त्या गिरणी कामगाराची मुलं आम्ही 6 मुलं, अगदी हलाखतीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारे आमचं हे कुटुंब. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण किंवा इतर जे काय शेती वगैरे ज्या गोष्टी ज्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न केला. आमचे वडील अनुकांत कृष्णा गावकर मिल कामगार, आणि त्यांची आम्ही मुलं, ही मोठा मुलगा, आमच्या बहीण 3 भाऊ. हा सत्कार मूर्ती आमचं भाई म्हणून आमच्या कुटुंबाचा आत्मा म्हणून मानला जातो. ज्यावेळी हायस्कूलमधून यशस्वी पास झाला, त्यानंतर पुढे काय करायचं असा एक प्रश्न पडला. कॉलेज करायचं काय करायचं पुढे, तर वडिलांचं मत असं होतं की त्याला ग्रॅज्युएट बनवायचं. आमच्या कुटुंबामध्ये पण ग्रॅज्युएट झालेलं नव्हतं अजूनपर्यंत, पदवीधर झाला पाहिजे आपला कुठे घरामध्ये, हा एक त्याचं एक स्वप्न होतं. म्हणून मुंबईला बोलवलं. मुंबईमध्ये ग्रामीण भागातील मुलाला ॲडमिशन मिळणं त्या टक्केवारीनुसार खूप कठीण होतं. तरीसुद्धा मुंबईमधील अशा उच्च भूशाल लेवलला म्हणजे सिडनेम कॉलेजमध्ये वडिलांच्या ओळखीनं, म्हणजेच आमच्या भावंताची विधान भवनमधून एक विशिष्ट कोट्यामधून तिथे आम्ही ॲडमिशन घेतलं. परंतु 1 वर्षभर त्याने अभ्यास केला, सगळं काही झालं, परंतु तिथे टिकावं लागलं नाही. आणि पर्यायाने नंतर आम्ही
चर्चा केली काय करायचं पुढे बाबा. त्यावेळी ITI किंवा D.Ed त्याला जास्त महत्त्व दिलं जात होतं. तो परिस्थिती कसा होता म्हणजे परिस्थिती तशी होती त्यावेळी भाईने निर्णय घेतला की आपण D.Ed ला जाऊ. ग्रामीण भागामध्ये शिक्षक हे जे काय व्यक्तिमत्व आहे ते फार वेगळं त्याचं मानलं जातं. म्हणून शिक्षक होऊ शकतो मी म्हणून ॲडमिशनसाठी आम्ही प्रयत्न केला. ॲडमिशन घेण्यासाठी त्यावेळी 600 रुपयाची गरज होती, फक्त 600 फॉर्म भरण्यासाठी. आमच्याकडे ते नव्हते. आमच्या आईनं आमच्याच एका प्रतिष्ठित व्यक्तीकडून 500 रुपये उसने आणले आणि आम्ही 600 रुपयाचा तो फॉर्म भरला गेला. ॲडमिशन घेतलं आम्ही. आईने हा कालखंड जो काय इडियटचा कोर्स होता तो व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या पार पडला. त्यानंतर ज्यावेळी ते D.Ed पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी आमचे हायस्कूल शिवराव हायस्कूलचे मेटे सर यांनी आपल्या संस्थेमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं कामावर रुजू करून घेतलं. आपल्याला कशानेही न ढळणारी अशी असीम शांती अनुभवाला येते. शांती अनुभवाला येते असा सांगायचा हा मुद्दा असाच आहे की ज्ञानसागराच्या ज्ञानदानाच्या कार्याने आमचे गावकर गुरुजी यांचं जीवन तृप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजूया. आणि म्हणूनच त्यांनी ही सेवापूर्ती ठेवलेली आहे. प्रेक्षक हो, आज गावकर गुरुजी शिष्यवृत्तीसारखे विद्यार्थी घडवले. शिष्यवृत्तीमध्ये त्यांचे विद्यार्थी चमकले. त्यावेळी 4थी शिष्यवृत्ती होती आणि 7वी शिष्यवृत्ती होती. या दोन्ही शिष्यवृत्तीमध्ये त्यांचे विद्यार्थी झळकलेले आहेत. 1996 पासून सलग 5 वर्ष जिल्हा बाल कला क्रीडा व ज्ञानिमी होणार या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आणि यशस्वी विद्यार्थी सुद्धा घडवलेले आहेत. जिल्हा स्तरावर सलग तो जो रस्ता आहे शिवडावचा त्या वाटेतच म्हणजे अतिशय अवघड वळणावळणाचा जो रस्ता आहे, खूप सावधगिरीनं जावं लागतं. तर तिथे जाताना त्यांना एका वाहनानं हुलकावणी दिली आणि त्यांचा अपघात झाला त्या ठिकाणी आणि फ्रॅक्चर्स वगैरे झाला आणि खूप त्यांना त्रास झाला त्याचा. बरेच महिने ते त्याच्यामध्ये होते. ऑपरेशन मला वाटतं 2 वेळा त्यांची झालेली आहेत. आणि अशा कठीण खडतर प्रसंगातून ते बाहेर पडले. आणि मात्र एक त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की असं असताना सुद्धा थोडंसं चालण्यामध्ये सुद्धा त्यांना व्यंग झालं होतं, परंतु त्यावरही मात करून अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्यातून बाहेर पडले. आणि त्यांची व्हील पॉवर जी आहे ती खूप चांगली आहे असं मी म्हणेन. कारण अतिशय आणि त्याच्यामधून अशा कठीण प्रसंगातून ते सही सलामत बाहेर पडले. आणि पुढे जात असताना त्यांनी त्याच्या पुढेही कार्य करत असताना खूप उत्तम केलं. म्हणजे ह्या गोष्टी होत असतात आयुष्यामध्ये, अपघात होणं या गोष्टी आपण नकळतपणे होत असतात, परंतु त्या प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची समस्या तक्रार येत नाही असं आमच्या दृष्टीने एक मूल्यमापन असतं की ज्या ठिकाणची माहिती वेळेमध्ये येते, ज्या शाळेकडून एखाद्या कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची तक्रार येत नाही तो कर्मचारी नक्कीच चांगला असं आमचे मूल्यमापनाची पट्टी असते. आणि माझ्या कालावधीमध्ये बघितलं तर मला वाटतं आपल्या गावकर सरांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची कोणतीही तक्रार आमच्या कार्यालयाकडे आलेली नाही. त्यामुळे नक्कीच त्यांचं काम या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे. खूप सरळ मनाचे आणि खूप आदरणीय असे गुरुजी अशा गावकर समाजाला ही परंपरा लाभलेली आहे. आदरणीय सोमकांत गावकर गुरुजी, आदरणीय जिजी गुरुजी, आदरणीय बाबा गुरुजी आणि आदरणीय आबा म्हणजे दत्तात्रय श्रीधर दत्तात्रय गावकर गुरुजी. आणि तदनंतर ही मूर्ती म्हणजे कृष्णा भानुकांत गावकर. यानंतर कोण शिक्षक आहे काय मला माहित नाही. रवी सावंत सर पण आहेत या ठिकाणी. खरोखरच म्हणजे ज्यांनी पायपीट करून ज्ञानार्जन केलं असे माझे 4 गुरुजी आणि त्यांच्या पंक्तीत बसणारे आमचे त्यांचाच आदर्श घेऊन. कारण जेव्हा वाडीत असे आदर्श गुरुजी असतात तेव्हा पुढे जाणारे देखील गुरुजी असतात, ते देखील आदर्श नक्कीच असतात. भले पुरस्कार आदर्श पुरस्कार मिळो अथवा न मिळो, परंतु जनसामान्यांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात जे खऱ्या अर्थाने जागा निर्माण करतात आणि ज्यांची आठवण सदैव येते अशी या 5 मूर्ती म्हणजे गावकर गुरुजी. सांगतोय आमच्या बॅचमध्ये त्यावेळी सगळ्यात मोठे आमचे विभणकर होते, कुसुमदळी होत्या,
सुरेखा सावंत, त्यांना माझा नंबर होता, म्हणजे 4 नंबरला मी तयार झालो. तर त्यावेळी हे कृष्णा गावकर आणि आमचे सिने सावंत आणि ते यावेळी एखादी मिस्किल बोलणारे, छानपैकी शांत स्वभाव होता. पाठाच्या वेळी किंवा संपूर्ण 2 वर्षाच्या काळामध्ये कृष्णा गावकरचं कुणासही वादविवाद वितंड झालं वाटत नाही मला. माझा खूप वेळ झाला, विशेषतः माझा व्हायचा वादतंड ते आमचे तुमचे सर्वांचे आवडते एडी राणे, म्हणजे वेळ आपण म्हणतात ना तसं आमचं असायचं. परंतु आमच्या बॅचचं वैशिष्ट्य होतं 1988च्या बॅचचं 86-88 38पैकी आजही जर एखादा काही सुखदुःखाचा प्रसंग असेल तर झटकन किमान 15 ते 20 जण एकत्र येऊ शकतील अशी आमची बॅच आहे. घट्टवीन आहे. त्यावेळेच्या बॅचमध्ये खरोखर सांगावंसं वाटतंय, खूप प्रेम जिव्हाळा आदर होता आहे. कारण त्यावेळेचे अगदी हाताच्या बोटावर मोजणारे विद्यार्थी सोडले त्यावेळेचे तर सगळे एका मनाचे म्हणे होतं, म्हणजे ज्यांच्या घरी 18 दारिद्र्य असावं अशी सगळी बॅच होती. त्यामुळे एकदा असा एक प्रसंग घडला की त्यांना प्रॉव्हिडंट फंडाचा म्हणजे जिल्हा पीएफचा प्रस्ताव करायचा होता आणि ते मला म्हणाले की हा प्रस्ताव अशासाठी पाहिजे सर की माझ्या लहान भावाला मला ट्रॅक्टर घेऊन द्यायचा आहे. आता माझी तशी जिल्हा परिषदेमध्ये चांगली ओळख असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, प्रस्ताव तयार केला, घेऊन गेलो आणि तो प्रस्ताव खरोखरच दिवाळीच्या आधी मंजूर करून आणला. कारण त्यांचं स्वप्न होतं की हा प्रस्ताव आपली ही रक्कम त्यातून जो ट्रॅक्टर घ्यायचा आहे, मला वाटतं तो सेकंड हँड ट्रॅक्टर होता, पण ट्रॅक्टर जो घ्यायचा आहे तो मला लक्ष्मीपूजना दिवशी आणायचा आणि ते सगळं पूर्ण झालं. पण तो एक मनाला चटका लावून गेलेला क्षण असा की त्यानंतर त्याच ट्रॅक्टर खाली त्यांचा छोटा बंधू अपघातामध्ये गेला आणि त्या कुटुंबावरती फार शोककळा पसरली. त्या सगळ्या प्रसंगाचा मी त्यांच्या सुखदुःखाचा वाटेकरी म्हणून आजपर्यंत 35 वर्ष गावकर सरांच्या बरोबर आहे. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नसून एक सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे आणि या सेवापूर्ती निमित्त स्टार्ट पासून तर आजपर्यंत कौटुंबिक आणि शैक्षणिक या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक संघर्ष करून इथपर्यंत येऊन एक सन्मानाने आज गावकर सर निवृत्त होत आहे. त्यांचं कार्यकर्तृत्व फार श्रेष्ठ आहे. त्यांना तेवढी साथ त्यांच्या दिलेली अर्धांगिनी गावकर मॅडम आली. आता आम्ही जेव्हा दुपारच्या वेळी जेवणाला बसतो तेव्हा आम्हाला नेहमीच त्यांच्या डब्याची आठवण येते, उणीव वाजते. कारण त्यांचं रुचकर जेवण असायचं, त्या जेवणाला एक टेस्ट असायची आणि आम्ही आवर्जून आठवण काढतो की खरोखर गावकरीच्या जेवणाच्या डब्याची आठवण येते. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या सौभाग्यवती सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे. त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे नियोजन असायचं. आता शाळेमध्ये कामामध्ये प्रत्येक कामाचं त्यांचं नियोजन असायचं. कुठलंही काम अगदी हसत खेळ सांगायचे, कधी रागवायचं नाही, चिडायचं नाही. बोलणं दमदार, मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार. वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असं सर्वसमावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे माझे बाबा. आज बाबांचा सेवानिवृत्ती समारंभ हा केवळ एक औपचारिक समारंभ नाही, तर त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि प्रेमाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आपल्या कामावर, विद्यार्थ्यांवर, शाळेवर असलेले त्यांचे प्रेम, शाळेबद्दलची ओढ नेहमीच आम्हाला जाणवली. कित्येकदा आम्ही बघितलंय की ते मे महिन्याची सुट्टी असू दे, दिवाळीची सुट्टी असू दे, सुट्टी असली तरी त्यांच्या 1-2 फेऱ्या तरी शाळेमध्ये असायच्याच. शाळेबद्दलची जी ओढ आहे त्यांना प्रचंड ओढ आहे. त्या शाळेत निवृत्त झाला, पण मी 2 शाळा फिरून आलो. गावकर गुरुजी अनेक शाळा फिरून आल्यानंतर कौशलीचं जे काही सहकार्य लाभतं ते सांगण्यासाठी त्यांना अनेक शाळांच्या मध्ये फायदा झाला असता. या ठिकाणी सांगत असताना त्यांचे मोठे भाऊ मगाशी की आम्ही गिरण कामगाराची मुलं आणि एका गरीब कुटुंबात वाढलो म्हणून. आणि खरी तीच असते की ज्या गरीब कुटुंबात मुलं वाढतात तीच आपलं चारित्र्य आणि आपलं कर्तृत्व घडवतात, आणि जी श्रीमंतांच्या आणि लाडात वाढतात ती आपलं कर्तृत्व नाश करतात.
आणि म्हणून अशा गरिबीमध्ये जगलेली माणसं आपलं जीवन घडवतात, इतरांना घडवतात. ज्ञानदानाचं यांनी तर कामच केलं, पण इतरांनी सुद्धा केलं असेल. इतकी भावंडं, इतकी कुटुंबातली माणसं एकत्र ठेवणं हे फार मोठं भाग्य लागतं. ही पुण्याही त्यांच्या वडिला आजोबांच्या पासून आले असणार. आणि त्यामुळे आता उठता सुटता तो मुंबईत जातो, तो वेगळा बिराट करता, आमका बाय असा नाही जमात, आमचा वेगळाच करूया आणि सगळ्या कुटुंबाची वाट लावतो तरी. पण अशा प्रकारच्या सगळ्या गृहिणींना, सगळ्या भावजाईंना, सगळ्या बहिणींना, सगळ्या सुरांना, सगळ्या नातवंडांना एकत्र ठेवण्याचं काम या कुटुंब म्हणजे दादा असेल किंवा गुरुजी असतील यांनी केलं, हे वाखाणण्याजोगं आहे. आता गुरुजी बागायचं वर्णन सांगताना मोठा भाऊ पडाला का मुंबईला गेले, 10वी नंतर 12वी कॉलेजचं काहीतरी कॉलेज पुरं करावं म्हणून, आणि ते 2 वर्षात मागे आले आणि मग इथे मास्टर झाले. मला हे त्यांचं जीवनपट वाचताना माझ्या जीवनाशी जोडलं असं मला वाटायला लागलं. कारण आम्ही त्यावेळी 11वी झाल्यानंतर मुंबईत गेला तर रेल्वे माटुंगा वर्षामध्ये मिलराईट पीठ ठरवलंय, एक 5-6 महिने काढलंय आणि जो गावात गेलंय डीएडात गेलंय, 6-7 महिने त्या शेवटचा सर्व डीएड केलंय आणि मास्टर राहिलं. आम्ही जर ते मास्टर राहिलो नसतो तर हायस्कुलातले 18 विद्यार्थी म्हणून आमची नोंद होती आणि ती फुकट गेली. कारण आम्ही जेव्हा शिक्षक होतो तेव्हा त्या माणसाच्या मध्ये चांगल्या गुणांचा परिपोष होतो. अंगात नसलेले वाईट गुण जातात आणि चांगले गुण येतात. तसंच गावकर गुरुजींनी इथे आल्यानंतर आपल्या गरिबीची जाणीव ठेवून इतरांना सुद्धा मदत करण्याचं काम केलं. गावकर गुरुजी मगाशी आमचे रेडकरांनी मगाशी नाही सांगितले, आम्ही सगळी टीम एकत्र असावं आणि ह्यांचं 100वा वाढदिवस साजरा करून माका बोलवा, म्हणजे ह्यो आणखी 42 वर्ष आयुष्य मागता. म्हणजे तो तू सांभाळून घेतलंस, त्याला तू 42 वर्ष आधी असतलंस म्हणून आपलं तुझंही स्वागत आणि त्याला आशीर्वाद दिलास म्हणून दिलं. आणि मी जर मागलोय 42 वर्षाचं काय होईल चिंता नको. मी तुमच्या स्वागताला 100व्या वाढदिवसाला येण्याची सदिच्छा व्यक्त करतो आणि जंगली करूया. कदाचित बघा काठी हातात घेऊची लागायची नाही. कारण गावकर तुझी तुमचा सांगतोय रिटायर झाला घरात बसा नको, घरात बसलो तो फुकट गेलो, काय नाही रिटायर म्हणे. आता मी काय करतलंय म्हणून घरात खुर्ची टाकून बसला तर हातपाय रवतले, शरीर प्रकृती साथ देतील, रोग तुमच्याकडे धावत येतील आणि तुम्ही जर घरातून बाहेर पडला तर रोग तुमच्यापासून पळतले आणि तुम्ही ठणठणीत रवतला. तेव्हा तुमका असा माझा सल्लो असा त्यांनी जर रेडकरांना सांगला नसतात की तुम्ही आता तुमचीच काळजी घ्यावा, घरात बसा, अजिबात बसा नको, बाहेर फिरा. आणि तुमका त्याचा उदाहरण व्हाय तर मी 76 वर्षाचो बाहेर फिरतोय म्हणून दिवसासाठी दिसतंय, नाही तर तो अनेक पत्या दिला असेल. कारण या संघटनेच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्र आणि सर्व भारत आम्ही फिरतो आणि यानंतर आमच्या संघटनेच्या निवृत्तांची सुद्धा संघटना. मी जेव्हा संघात होतो तेव्हा अधिवेशनं करण्यासाठी सगळी लोक आमची वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या प्रांतात जायचे. परंतु आता सुद्धा निवृत्त झाल्यानंतर आता या तालुक्याचे अध्यक्ष तेली सर आता उशिरा येले, सगळ्या भाऊबंधांना काय खडे खडे पोचतो आणि ते येईल तर बाकायच्या तर काय झाला कार्यक्रम संपत गेलो, अजिबात नाही, नुसता स्वागत झाला, स्वागत नाहीये. आणि आम्ही म्हटला हा तो कार्यक्रम 12:30 सुरुवात केला, काळजी करू नको सावकाशी. आणि तेही ते आले, ते अनेक प्रकारच्या सली काढतात आणि लोकांना आनंदी ठेवतात. आनंद गावकर गुरुजी त्यांचे सभासद लवकरात लवकर व्हा आणि त्यांच्या सहलीत सामील व्हा. त्या मगाशी त्या टॉनिंग सांगताना सांगणार गावकर गुरुजी जोग बसला की डब्याचं आठवण येतात. अरे डब्याची आठवण गावकर गुरुंची कसली तर बाईंची काढू बाई कोणी दिल्या का त्यांना डबो, त्यांका डबो दिल्या त्या गावकर बाईंनी चांगला दिला आणि तुमकाही घातल्या आणि त्यांकाही घातल्या आणि त्यांकाही चांगलं जीवन दिलं आणि टणटणीत ठेवल्या म्हणून तिचे आभार मानू गए. आता गावकर गुरुजी तिच्यासाठी जगा. तुम्ही आपल्या माणसं आहात, आता मी रिटायर झालोय, ह्या ठेवते पोरा त्या ठेवते पोरा, सुदैवाने तुमची पोरं सहावी दिसतील, सावध झाली आहेत. जो माणूस ज्ञानार्जनाचं काम करता, मी माझा एक मित्र आहे ज्याची पोरा धडत त्याला लांब बघायचो, ते जो बापूसाहेब काम केला नाही, ज्याच्या बापाशी शाळेत काम केला नाही त्याची पोरा बैलगाडी घेऊन आणि खटारो घेऊन फिरतात. ज्यांना केल्या त्याची पोरा चांगल्या पद्धतीने लंडनला अमेरिकेत जातात. याचं कारण काय, ज्या मास्तरांनी चांगल्या पद्धतीने समोरच्या पोरांना ज्ञान दिले आणि त्यांना मोठी केल्या आणि त्यांच्यासाठी योगदान
खर्च केला, तुमच्या पगारातला काही हिस्सा त्या मुलांसाठी किंवा समाजासाठी खर्च करण्याची दानं ठेवल्यानंतर तुम्हाला काही कमी पडणार नाही. गावकर आता घर घर करून कुटुंब ठेवा, कुटुंबाचं नेतृत्व करा, कुटुंबात राखा, पण सगळ्यात पोरांचं ऐका, घरात बसा, त्या म्हाताऱ्याची घरवालीची वाट लावू नको. तिका जरा फिरवा, घुसमटात तिका घरात आतापर्यंत ठेवलात, आता तिका मनसोक्त तुमच्या बरोबर फिरवून चार का ती पण म्हणता आज बघ पोरा लहान शाळेत जातात काय करू, परत झालं पोरा मोठी झाले कॉलेज शिकतात काय करू, परत पोरा मोठा आता त्याची लग्न करून त्यात काय आणि परत झालं नाही का पोरा झाली ती समाज असा बघा तो अजिबात त्यांच्या बरोबर राहा नको, तुझा तू बघ. कारण ह्या जर केलीत गेलं तर तुका आयुष्यात कधीच हे बाहेर फिरवचे नाही. तू आपली बाहेर फिरायला जा, काम कर आणि चांगल्या प्रकारचा आनंद. एकदा बाहेर फिरून आल्यानंतर तुमची बॅटरी चार्ज होऊन 6-6 महिने चांगली हो गजाली आजूबाजूला का सांगा, तुम्ही आणखी थंडणी 4 लोकांना सांगा, तुम्ही थंडणी नव्हती. आणि म्हणून तुम्ही आता गावकर गुरुजींची झेपडी सोडू नको आणि त्यांच्या पाठसून तुम्ही फिरा, काही जाती थैसर आणि तुमचंही जीवन सुखी ठेवा. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका, तुमचा असलेला अविभाज्य कुटुंब असा ठेवा. आता बघाले की दळवी गुरुजी जेव्हा रिटायर झाले त्या कसे मोठे कार्यक्रम काय होते, आता त्यांच्या वाटत आता कसं झालं असतं तर केलं असतंय म्हणून. आणि आता हे सगळ्या निवृत्तीचे कार्यक्रम होतात, पण गावकर गुरुजी मी तुमचा हात जोडून सांगते का पुढे रिटायर होणाऱ्या सांगते बाबा करू नको, कारण हे रिटायर झाले 8-8 महिने झाले नाही शासनाने काय दिलं नाही. हे पदर मोठे असलेले लाखभर खर्च करून शेतभर उद्योगी आणि सावकारी बंद करतात. हे पदरमोड करून करतात, पदरमोड करू नको. गावा घरात तुमचा कर्तृत्व बघून मोठं कार्यक्रम लावून देणे त्यांचाच करून द्या आणि तुम्ही फक्त त्या कार्यक्रमात शाल श्रीफळ घेऊन जावा. आणि आपल्या मास्तर आपली पदरमोड करून आता प्रथा झाली, अनेक कार्यक्रमांची अध्यक्ष म्हणून गेले फक्त एका पुढे एक. जसं संक्रांतीने की शेजारी काय वागा वाटल्या त्याच्यापेक्षा हिची आणखी 4% मोठी, तिना काय वाटलं तिची याच पद्धती गोवाकडे राहिला त्या जागा. तसा तुम्ही करू नको आणि होय स्पर्धा करू नको. ज्यांनी गावाघरात तुमच्या कर्तृत्व बघून त्या सगळा करू दे आणि त्यांना करू दे. आमच्या वेळा सुद्धा गावाघराने आमचे सत्कार केले, आमचं कर्तृत्व बघून. आम्ही कोण अशा या जिल्हा परिषदेत हे इतके मास्तर बसले, कोणी सांगा एका गावात एका शाळेत तुम्ही किती वर्ष राहलात? 12 वर्ष. हो 27 वर्ष राहिलेलो मी ज्या पोरांना शाळेत दाखल केलंय त्यांच्या पोरांच्या मुलांना मी दाखल केलंय म्हणून मी रिटायर झालोय. हे आता हे सगळे बसलेले माझे विद्यार्थी आहेत, ते सगळे स्टेजवरचे. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना मी दाखल केल्यानंतर ते जेव्हा लग्न होऊन मुलं झाली त्या पोरांना दाखल करून ते सुद्धा शिकायला बाहेर गेले, तेव्हा आपल्या गावामध्ये आणि गावात काम केले स्वतःच्या त्या गावामध्ये काम करत असताना जेव्हा आपल्याला लोकमत चांगलं मिळतं त्याचं कारण आहे आपलं विद्यार्थी प्रबोधनाबरोबर समाज प्रबोधनाचं काम आपलं चांगलं असतं गावाच्या हितासाठी झटण्याचं, तेव्हा गाव सुद्धा आपल्या डोक्यावर घेतो. नाहीतर माझ्या दिवंगत माता पित्यांना नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझा दिवंगत भाऊ यांचं स्मरण करतो, कारण आज हा भव्य दिव्य हा जो कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी नाही आहे. तर हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी हे आपले प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते प्रकाश भाईबुल, जिल्ह्याचे अध्यक्ष वळवी सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, बंधू आणि भगिनींनो, तसेच विद्यार्थी तसेच माझे समाज बांधव, आज या ठिकाणी सर्वांनी शिक्षक, क्लासमेट, समाजातील लोक सर्वांनी म्हणून आमचं या ठिकाणी माझं या ठिकाणी तुम्ही सत्कार केला. माझे जे काही कार्याची तुम्ही या ठिकाणी हे या ठिकाणी तुम्ही प्रकट केलात काय, हे सर्व श्रेय हे ह्या माझ्या सगळ्या माझ्या जे शिक्षक परिवार जो आहे त्या शिक्षक परिवारांना मी देतो.
कारण काय, त्यांच्या सहकार्यामुळेच ते सगळं घडलेलं आहे. त्यांचे ज्या ज्या ठिकाणी मी जे काम केलेलं आहे, भोम, भरणी, हळवद आणि कळसुली, या कळसुली गावातील त्या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांनी त्या वेळच्या त्या सगळ्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी जे काय सहकार्य केलेलं आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून, सगळ्या तुमच्या कृपाशीर्वादातून यासारखं चांगल्या प्रकारचे या सेवेमध्ये आणि असं चांगलं सत्कार्य माझ्या हातून घडलं. सगळं श्रेय हे मला आतापर्यंत ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंच आहे, त्यांचंच हे मोठेपण आहे. मी फक्त एक निमित्त म्हणून आहे. माझ्या हातून घडण्यासाठी यांचं सहकार्य सगळ्यांचं मिळालं आणि त्यामुळे या कारण काय, ज्या आपलं पहिलंच कारण वडील उपार्जित आमच्या वडिलांनी जे आमच्या संस्कार दिलेले होते, ज्या कार्यासाठी आपण ज्या ठिकाणी आपण नेमलेलं आहे आपल्याला, ते कार्य आपण मनापासून करायचं ही त्यांची शिकवण आणि ती शिकवण मनात घेऊन आतापर्यंत या 35 वर्ष 2 महिने या सेवेच्या कालावधीमध्ये मी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सर्वांनी त्याबद्दल मला अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आणि त्याचमुळे अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे कार्य या माझ्या हातून या ठिकाणी घडू शकलं. त्यावेळेस तुम्हा सर्वांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो आहे. त्याप्रमाणे ते म्हणजे सगळे कुठच्याही शाळेमध्ये जाऊन दे, कुठच्या समाजामध्ये सुद्धा त्या सगळ्या समाजाने चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहेत. शेवटचे म्हणजे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे काय, मला पहिली शाळा मिळाली ती मिळाली, वरतून, दुसरी म्हणजे भरणी मिळाली, वरतूनच आहे, मध्ये एक फक्त हळवद आली आणि शेवटी नंतर भोगनाची शाळा. आणि तो सेवेचा काळ सुद्धा आहे, तो सुद्धा चढता क्रम आहे. पहिली 5 वर्षे मध्ये, नंतर 8 वर्षे भरणीमध्ये, हळवदमध्ये 9 वर्ष आणि कळसुलीमध्ये 11 वर्ष. म्हणजे हा सेवेचा काळ सुद्धा चढत गेलेला आहे. आणि या प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्याप्रमाणे जसं शक्य झालं त्याप्रमाणे काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. तसं प्रकारचं कार्य माझ्या हातून घडलं. त्या परमेश्वराचे, तुमचे, माझ्या मातेचे, सर्वांचे मी आभार इथे व्यक्त करतो आहे. त्यात मी सहकारी शिक्षक सुद्धा चांगल्या आता शेवटच्या शाळेमध्ये जे कळसुली शाळेमध्ये जे अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे 11 वर्ष केव्हा गेली, एखादं सांगतो ना त्याच्यामध्ये 11 वर्ष केव्हा गेली समजली सुद्धा नाही. कारण काय, त्या ठिकाणच्या त्या ग्रामस्थांनी, त्या शिक्षकांनी सुद्धा अशा प्रकारे सहकार्य केलेलं होतं की आता मग आमचे तुम्ही मागचेकर सुद्धा सांगितले की आमचं असंच होतं परिवार, कुठच्याही ते हळवळी सुद्धा असताना तसं, भरणीत असताना सुद्धा तसं, आणि या ठिकाणी आता कळसुलीत असताना सुद्धा तिथे आमचं एक कुटुंब असायचं. शिक्षक असल्यानंतर कुटुंब, तिथे उच्च नीच असा भेदभाव केव्हाच नाही. कोण मुख्याध्यापकाने मुख्याध्यापकाची भूमिका कधीच तिथे अशी अधिकाऱ्याने अशी गाजवलेली नाही. सगळे समावेशक, सगळ्यांनी समजावून घेऊन अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी घडत गेलेलं आहे. आता हळवलीमध्ये, कळसुलीमध्ये सुद्धा काम करणारे माझ्या माळीबाई आहेत, या आमच्या कदमबाई सुद्धा आहेत, मापसेकर सुद्धा आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे आणि त्यांनी सुद्धा मला सुद्धा समजून घेतलं आणि आपल्या शाळेच्या उत्कर्षासाठी माझ्याबरोबर त्यांनी आपले योगदान दिले. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी इथे माझा जो इथे सत्कार केला, माझ्याबद्दल जे माझ्या कार्याचं या ठिकाणी तुम्ही योगदान केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मी व्यक्त करतो. धन्यवाद.